अतिशय सोन्यासारखं पीक पिकून सुद्धा मालाला कोणत्याही प्रकारे भाव नाही. संत्र्याला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, मोसंबीला भाव नाही, म्हणजे फळपिकाला सुद्धा भाव नाही आहे. दुसरीकडे पाहिलं तर ऊस आंदोलन चालू आहे, ऊसाला सुद्धा भाव नाही. आणि अतिशय मोदी साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे. शेतकऱ्यांनी मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आणि शेतकऱ्यांनी भरमसाठ उत्पादन उत्पादित केलं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, मात्र भाव अर्ध्यावर आले. आणि त्याचा उत्पादन खर्च एवढा वाढला की त्याला काहीच राहिलेलं नाही. आज आमचे शेतकरी सरपंच बाळासाहेब शिंदे राहणार दैफळ या ठिकाणी अतिशय 6 एकरचा इतका उत्कृष्ट असा कांदा या ठिकाणी उत्पादित झाला, परंतु आयात आणि निर्यातीच्या धोरणामध्ये कांदा अडकला गेला आणि शासनाचं आणि पुढाऱ्याचं कोणत्याही प्रकारचं मालावर नियंत्रण नसल्यामुळं आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने या सोन्यासारख्या पिकाची माती झालेली आहे. खऱ्या अर्थाने जे काही कृषी प्रधान देश आहे, आपल्याला खरंच आहे का याची मात्र वेळ आली आहे, विचार करण्याची वेळ आली आहे. नमस्कार, मी शिंदे बाळासाहेब सदाशिव, राहणार नवीन दैफळ, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. आज मला ही कांदा मोडायची वेळ केंद्र सरकारमुळे आलेली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझा आज हा कांदा व्हायला गेलेला आहे. लहान लेकरासारखा मी कांद्याला जीव लावून त्याचं योग्य मोल भेटलं नाही त्याला. केंद्र सरकारच्या चुकीमुळे हे झालेले आहे. केंद्र सरकारचे जे आयात निर्यातीचे धोरण आहेत ते चुकीचे धोरण आहेत. त्याचाच निषेध करण्यासाठी मी कांदा मोडून टाकलेला आहे. या महिन्यापूर्वी जर कांद्याला भाव असते तर माझं कांद्याचं उत्पादन भरपूर निघलं असतं. आज रोजी भाव चांगला आहे कांद्याला, परंतु कांदाच नाही वावर शिल्लक, सगळ्या सडलेल्या स्थितीत आहे. जरी 15 दिवसापूर्वी मी जर कांदा काढला असता, ढिगला मारले असते तरी सडून गेला असता. आता पण सडून गेलेला आहे. याला फक्त केंद्र आणि केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यांचं आयात निर्यात धोरण चुकीचं आहे.